मॉम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमचं बेबी सतत उचलून घ्यायला सांगतं का? काळजी करू नका, हे खूप कॉमन आहे. नंबर 1, बेबीला सुरक्षित वाटतं कारण आईचा स्पर्श खूप सुरक्षित असतो. 9 महिने बेबी आईच्या पोटात असतं म्हणून आईच्या जवळ राहिल्यावर त्याला कम्फर्ट वाटतो. नंबर 2, बेबी आईचा आवाज, आईचा वास आणि आईचा स्पर्श ओळखतं म्हणून ते वारंवार आईकडे यायचा प्रयत्न करतं. नंबर 3, काही वेळा बेबी उचलून घ्यायला मागतं कारण त्याला फिडिंग हवं असतं. नंबर 4, थकलेलं बेबी जास्त रडू शकतं आणि आईच्या कुशीत शांत होतं. नंबर 5, कधी कधी बेबीला गॅस झालेला असतो आणि अनकम्फर्टेबल वाटत असतं म्हणून ते जास्त क्लिंगी होतं. नंबर 6, काही बेबीजला फक्त आईच्या जवळ राहायचं असतं, हे पूर्णपणे नॉर्मल आहे. नंबर 7, अनेक मॉम्सला वाटतं की जास्त उचलून घेतल्यानं बेबी स्पॉईल होतं, पण तसं नसतं. उलट ट्रस्ट आणि बॉन्डिंग मजबूत होतं. नंबर 8, बेबी रडत असेल तर फिडिंग, डायपर चेंज किंवा आराम हवा आहे का हे बघा. नंबर 9, जसं जसं बेबी मोठं होतं तसं तसं आजूबाजूचं जग एक्सप्लोर करायला लागतं आणि हळूहळू इंडिपेंडंट होत होत जातं. तुमचं बेबीसुद्धा सतत उचलून घ्यायला सांगतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून अशा युजफुल मॉम टिप्ससाठी मॉम सिरीज फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.